थँक्यू सो मच प्रसाद आणि थँक्यू सो मच श्रवण. दोन्ही टीम विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मदरच्यात मध्ये तुम्ही पाहताय शिवशक्ती 11 विपक्ष शौर्य स्पर्णिका 11 या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शिवशक्ती 11 संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तुषार जमदरेनं आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी शौर्य स्पर्णिका 11 या संघाला. सामन्याला सुरुवात झाली. पहिला बॉल निर्धाव आणि दुसऱ्या बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केला. धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना टीम शौर्य स्पर्णिका 11 या संघाला परत बाद. पहिला बॉल गोलंदाजाच्या नावावरती दुसऱ्या बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केला. गोलंदाज फिरोज. सलग दोन बॉलवरती आता हवी ठरत असताना गोलंदाज फिरोजला तुम्ही पाहता भरपूर चांगली गोलंदाजी भन्नाट वेग त्याचा तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग नंबरती सुरेश नेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल दाब इथे जोडी जाते. माहिती आहे सुरेशला देखील दबाब. खरं तर पहिल्या बॉलवरती पडतात इथे मात्र डॉट बॉल खेळला. दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय. मैदान सोडलाय. परंतु आता भरपूर सारी जिम्मेदारी आणि जबाबदारी येते म्हणजे सुरेशच्या खांद्यावरती. आणि आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळत असताना पुश त्याने केला. पुश करो खुश रहो ही परिस्थिती आपण पाहिली. एक सिंगल मिळती आहे आणि या सिंगलच्या सातऱ्या टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 1. अनंत शिंगटे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या साथीने आकाशी जमदरे यांनी बांधलेला संघ तुम्ही पाहता. शिवशक्ती 11 बॅटची कडा थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता. चुकी केली. बॉल चालला स्टॅन्डच्या मागे. दरम्यान एक चिके सिंगल आणि थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय. वाईट थ्रो आणि परताप लागेल माघारी. फरदा सुरेश बॅक टू द पवेलियन. या संघाला कारण धाव घेण्याचा प्रयत्न होता सुरेशचा परंतु तो बाद झाला आणि नवीन खेळाडू मधाच्या पदे बाबू आता दाखल होता. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 2 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता. टीमची टोटल सुरुवात मी म्हणेन खडतर झाली आहे. मधाच्या पदे शौर्य स्पर्णिका 11 या संघाचे राजेजी शिंगटे या संघाचे पुरस्कार आहेत. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल बॅक करायचा प्रयत्न स्वतःच्या फॉर्ममध्ये गॅदर केलं. गोलंदाज फिरोजला तुम्ही पाहता जणू काही आता पायामध्ये बेड्या ठोकल्या की का. बॅटिंग करत असताना टीम शौर्य स्पर्णिका 11 या संघाच्या खेळाडूंच्या आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानावरती फिरोजने खेळलाय. शिवशक्ती 11 हा संघ तुम्ही पाहताय. शिवशंकर भरुणाच्या आशीर्वादाने संघ नेहमीच खेळत असतो. जेव्हा जेव्हा खरबडी प्रीमियर लीग आपण पाहतो अनंत शिंगटे साहेबांचा संघ शिवशक्ती 11 हा संघ आपण नेहमीच पाहतो. आणि आज देखील मोठ्या ठाटामाटाने गुणा गोविंदाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एक सामना त्यांनी जिंकला. परत एकदा हा दुसरा सामना तुम्ही पाहता. चांगला फटका आहे. लोंगलला खेचलाय. ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय नंद करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना शौर्य स्पर्णिका 11 टीम मीटिंग नको आहे बघा. विनंती असेल आपणास आज आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल तुम्ही खर्च करू नका. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 6.
नो स्कोरिंग सामना होईल का पाहावे लागेल, परंतु बॅटर लाईन भरपूर खोलवर शौर्य स्मरणिकाला या संघाची चांगली बॅटिंग करावी लागेल. मागील मॅचमध्ये काप बॅटिंग केली सुमेध जाधवनं. खरं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून झाले. तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज अनिकेत जाधव यांनी त्याच्या माध्यमातून देण्यात आला. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत हाबी ठरला आहे संघ मदरचतमध्ये शौर्य स्मरणिका 11 या संघावरती शिवशक्ती 11. भगवानजी भगत काकांचं इथे शुभागमन झालं. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. भगवानजी भगत काकांचं इथे शुभागमन झालंय. देवदाजी भगत यांचे पिताश्री आहेत भगवानजी भगत यांचं शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती एनजे येतात. नितेश जमदार याला तुम्ही पाहता एक चांगला क्रिकेटर, प्रत्येक वर्ष चांगला क्रिकेट खरबई टीम मधून खेळत असताना त्याचा आपण पाहिला. परंतु आज खरबई प्रीमियर लीग या संघाच्या माध्यमातून संधी मिळाली आहे टीम शिवशक्ती 11 या संघाच्या माध्यमातून आणि संधीचं सोनं करावं लागेल. पहिला बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता, टायमिंग नव्हता. इथे मात्र बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पाडला भरधाव वेगानं. बॅटन पारच्या मधला बॉल स्थिर रक्षकाच्या हातामध्ये जात असताना मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क हे आम्ही नेहमी सांगत असतो, परंतु असं काही घडलं नाही. बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 7 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धाव फलकावरती. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळ चांगला फटका आहे. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर दिशेला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. शुभागमन झाले. विनंती या पण मंचावरती मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक आदर्श क्रिकेटर देवदाजी भगत यांचे ते पिताश्री आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने. आता टीमची टोटल धावसंख्या बलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत ऑन साइडला घेतलाय. चांगला फटका आहे. टायमिंग होईल का बाबा लागेल. डीप मध्ये खेळाडू पोहोचला. तुषार जमदार याने मात्र झेल टिपला आणि आता एक चांगला खेळाडू परतीच्या प्रवासाला फर्नस बाद. दोन चौकार आपण पाहिले आणि आता फरंदा बाद झालाय. नवीन खेळाडू विकास जमदारे ऑन साइडला बळबळ आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. खरं तर ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. विकासला तुम्ही पाहता एक लेजंड क्रिकेटर. गावदेवी क्रिकेट संघ खरबई या संघातून खेळत असताना कित्येक वर्ष क्रिकेट आपण विकासचा पाहिला. अमोल जमदारे असतील, देवदास भगत असतील, चांगला क्रिकेट महेश पुटाणे असतील, यांचा नेहमीच आपण पाहिलाय. परंतु आज खरं तर जुने जाणते खेळाडू देखील या क्रीडांगणावरती तुम्हाला खेळताना दिसतील. गोलंदाज एनजे या वेळेला मात्र पुन्हा एकदा फुटवर्क नव्हतं. टप्पा पडला भरधाव वेगानं. बॉल मात्र स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना नितेश जमदार याला तुम्ही पाहताय यावेळेस मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले जवळ 5, त्यामध्ये धाबा खर्च केल्या. फक्त 5 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती 6 धाबा. या षटकाच्या अंती आतापर्यंत 5 धाबा. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 1/11. शेवटचा बॉल तो राहिला एनजेच्या नावावरती आणि आता षटक झालाय संपन्न. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 11 धाबा. आणि याच दरम्यान आमचे अक्समत भाई त्यांचा शुभागमन झालाय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत.
ते देखील आज इनॅक्शन मध्ये असतील. येस, नेक्स्ट मॅच मध्ये ते देखील इनॅक्शन मध्ये असतील. तर चांगला क्रिकेट अकस्मात यांचा आम्ही नेहमीच पाहिला. टीम खरबई संघाच्या माध्यमातून मग खरबई वाडी असेल या संघातून देखील ते नेहमीच खेळत असायचे. आणि आज 7 ते 8 9 10 वर्ष मागे गेलो तर नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा आम्ही पाहिला. आज खरं तर नवीन खेळाडू खरबई प्रीमियर लीग अर्थातच KPL भरवण्यामागचा एक हेतू असतो. नवीन खेळाडू उदयमुख खेळाडू नक्कीच तुम्हाला या लीगमध्ये खेळताना दिसतात आणि त्यामधूनच आपण स्वतःच्या ग्रामीण गटासाठी नक्कीच आपल्या संघासाठी एक खेळाडू आपण घेत असतो. 1 2 3 मग जो खेळाडू चांगला खेळेल ज्याची कामगिरी चांगली होती त्या खेळाडूला आपण नेहमीच गावाच्या संघामध्ये आपण घेत असतो. आणि खरं तर जुने जाणते खेळाडू देखील नक्कीच घडले जातात. नक्कीच त्यांची क्रिकेट त्यांची बॅटिंग त्यांची बॉलिंग आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटत असतो की बाबा हा खेळाडू अजूनही खेळू शकतो आणि त्याला आपण ग्रामीण गटातून नेहमीच संधी देत असतो. त्यासाठी तर लीगचं आयोजन असतं आणि एन्जॉय तर त्यामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु खरबईकरांच्या माध्यमातून स्वप्नातून साखर झालेली स्पर्धा खरबई प्रीमियर लीग KPLचं पर्व दिसतं तुम्ही एन्जॉय करता. षटक क्रमांक 3 गोलंदाज फिरोज येतोय. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग वरती विकास. राईट नंबर विकेट ना नेटकटचा फटका आता थेट जाईल. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आला. 4 धावेच्या साथीने आता धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत 15 धावा. या वडाला देखील मोठा फटका घेतला प्रयत्न यष्ट अगदी उद्ध्वस्त केला आणि चौकाराचं प्रत्युत्तर आता फलंदाज बाद. परंतु बाद झाला. नवीन खेळाडू मध्ये दाखल होतो विवेक. चांगला फटका ऑन साइडला ड्राइव्ह केला. लॉंग ऑनला बॉल झाला डीप मध्ये. खेळाडू डीप मध्ये उपस्थित होता तुषार जमदारेला तुम्ही पाहताय स्वतः. खरं तर संघनायक म्हणून त्याला आपण पाहिला. टीम खरबई संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट परंतु आज खरबई प्रीमियर लीग आणि शिवशक्ती 11 या संघाचे त्या संघनायक आहेत. त्यांच्या माध्यमातून चेंडू अडपला गेला. दरम्यान एक चिके सिंगल. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये खरं तर तत्पान आमचे अक्षय भरत शिंगटे यांना तुम्ही पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये धोंडू राघू शिंगटे यांच्या स्मरणार्थ कुमारी स्मरणिका अक्षय शिंगटे खरं तर अक्षयजी यांची कन्या आहेत. त्यांच्या नावानं बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्याच कन्याच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. शौर्य स्मरणिका 11 हा संघ तुम्ही पाहता. सलग 2 बॉल आता वाईट फेकलेत गोलंदाज फिरोज. चांगला फटका ऑन साइडला बळवलाय. लॉंगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू डीप मध्ये उपस्थित तुषार फंबल एक सहा इथे सिंगल विकेट उडली गेली. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने केला होता परंतु नकार दिला विवेकच्या माध्यमातून. फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती 19 या आकड्यावरती जात असताना खरं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट तुम्ही खेळा. बक्षिसांची खैरात तुम्हाला होत राहील. विवेकला तुम्ही पाहताय मागील मॅच मध्ये षटकार त्याने ठोकला. चेतनजी भगत साहेब त्यांच्या बॅनरला तो कटआउटला चेंडू हिट झाला आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज लगेच त्याला मिळाला विवेकला. या वेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बहुत साऱ्या मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पुन्हा आता मिसफिल होत्या. आय थिंक एनजे होते नितेश जमदारे त्यांना देखील बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार.
क्वालिटी सॉन्ग आले तर भरपूर चांगलं होईल. चांगलं चांगलं संगीत तुमच्या माध्यमातून देखील येऊ द्या, कारण क्रिकेट विथ संगीत हे समीकरण नेहमीच जुळलेले असतं. त्यामुळे आपण देखील आता थोडंसं कॉपरेट करा. डीजे गणेश जे मांगरूळचे आहेत, गणेश पाटील, त्यांचं कौतुक व्हायला हवं. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्रिकेट विथ संगीत ऐकायला मिळेल. चेंडूची पूर्तता करा. नवीन चेंडू आपण पोहोचवायचा. चला चेंडू आलाय. नितेश अमृत जमदरे यांना तुम्ही पाहू शकता. त्यांच्याकडे मिसफील्ड झाली आहे. सरावाचा अभाव होता, त्यामुळेच की काय आता मिसफील्ड झाली आहे, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेकच्या बॅटमधून चौकार आला. विवेक एक आक्रमक खेळाडू आहे, कारण मागील मॅच मध्ये समीर भगतच्या अगेन्स्ट आक्रमण आपण पाहिला. विवेकच्या माध्यमातून 2 षटकार समीर भगतच्या अगेन्स्ट ठोकले होते, परंतु त्यानंतर कमबॅक केला समीर भगतनं. नॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 संपन्न. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं असेल तर फक्त 6 धाबा, दुसऱ्या षटकाच्या अंती 5 धाबा आणि आता तिसऱ्या षटकाच्या अंती पुन्हा एकदा 12 धाबा खर्च करत असताना 3 षटकांच्या अंती आपण पाहतो टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 23 धाबा. डीजे मास्टर तर आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहू शकता. खरं तर आमच्या सोबत आमचे साथी स्कोरर शहबाज शेखला तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय. खरं तर हा चिमुकला चेहरा तुम्ही पाहताय आमचे देवदासजी भगत साहेब यांचे चिरंजीव आहेत यशमित देवदास भगत यांना तुम्ही पाहू शकता. मल्लखांब या स्पर्धेमध्ये देखील त्याने भरपूर मोठी कामगिरी केली आहे आणि खास करून बॅटर आहेत डावकर आताच्या आमच्या सोबत अक्षय भरत शिंगटे यांना तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल अपडेटर UTCचे प्रतीक पवार त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स भरपूर चांगली सुविधा कारवाईकरांच्या माध्यमातून आम्हाला देखील करण्यात आली आहे आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील तुम्ही पाहू शकता. UTC म्हटलं तर सातत्याने क्वाट विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना कित्येक वर्ष त्यांची कामगिरी आपण चांगली पाहतोय. याच दरम्यान आमचे कारवाई गावचे समाजसेवक उद्योजक चेतनजी भगत साहेबांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत. यांचं व्यासपीठ तुम्ही पाहता. येस खरं तर तुम्ही पाहू शकता काही खेळाडू देवदासजी भगत साहेब त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय. नक्कीच देवदासजी भगत साहेबांची पिताश्री तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान काका भगत यांना देखील तुम्ही पाहू शकता. आनंद हनुमंते असतील, त्याचबरोबर आमचे बाबू शिंगटे असतील, सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. रमेश डांगरे आणि आमचे अस्मतभाई, त्याचबरोबर आनंद शिंगटे साहेबांना तुम्ही पाहताय. चेतनजी भगत असतील, TV स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती 23 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. गोरदास मुकेश या बरेला अभय फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही बॅटन बॉलचा. ज्या मुकेशनं निलसागर संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 7 धाबा डिफेन्स केला होता, तोच खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. विवेक आणि त्याच्या साथीनं बाबू मुकेश या वेळेला दिशा दिली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं, क्षेत्र मोकळे, त्या दिशेला मात्र फक्त दिशा दिली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
14 आणि 27 धावा टीमची टोटल. मुकेशला तुम्ही पाहताय पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला, परंतु दुसऱ्या बॉलवरती चौका ठोकला बाबूच्या बादमधून. या 4 धावा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अ गटातील हा शेवटचा सामना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बादची कडा त्यांच्या मागे क्वाट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल आता माघारी. ज्या फळाच्या बादमधून चौकार आलाय तोच खेळाडू बाबू बॅक टू द पवेलियन. संगीत आपण ऐकतो. नवीन खेळाडू मध्ये मध्ये विशाल आता दाखल होतो. विशाल कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. मुकेश सज्ज होते पुन्हा एकदा राईट मोरतो विकेट ना. अडबा बाटने घेतला, मिड विकेटला चांगला फटका आहे. अरुंद कार्पेट डीप मध्ये मोठी दरी होती. डीप मध्ये खेळाडू पोहोचला, जिरलो तो फेक करेल. दरम्यान एक चिकी सिंगल येते. मग त्या सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन तिला आता सातत्याने प्राधान्य देण्याचं काम दोन्ही खेळाडू करत असताना, कारण माहितीये पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता टीम शौर्य स्पर्निक एलिमेंट संघाचा डाव कोसळलाय. परंतु आतापर्यंत धाव फलकावरती 28 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 2 चेंडूचे खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, विवेकच्या बॅटमधून बॉल चालला 20 मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचला. एक सिंगल एक पडली, फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मधरच्या मध्ये भरपूर वेगानं एकपटला गेला. तुषार जमदारेला तुम्ही पाहता डीप मध्ये. खरं तर अशा अपेक्षा नव्हत्या तुषारकडनं, परंतु खरं तर खरबळी मैदानावरती सराव करत असताना जशी दुखापत झाली ना तुषार जमदारेला, इथून थोडासा बॅकफुट वरती तो आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना ऑन साईडला बडवलाय खेळाडू. डीप मध्ये अतिश होत्या, चेंडूतून फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा चिकी सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकेल. धाव फलकावरती आतापर्यंत 31 धावा माफी असावी टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 संपन्न झालाय. 24 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि आतापर्यंत 31 31 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पाचवा स्लॉगरचा आणि हा नंबरचा षटक आता गोरदाची मार्क वरती सज्ज होत असताना राज जमदारेला तुम्ही पाहता गोरदाची मार्क वरती सज्ज होत असताना. 31 धावा या बळेला तुम्हाला हा चेंडू पाहायला मिळेल. खरं तर लेग स्टिकच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव. टीमची टोटल 32 धावा 32 धाव फलकावरती पाहायला मिळेल. हॅलो माईकची 32 धावा टीमची टोटल. गोरदास तयार होतो राज जमदारे. ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न, इथे संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल मात्र निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. विवेकला तुम्ही पाहताय, विवेकच्या साथीर मैदानात मध्ये विशाल, हे दोन्ही खेळाडू तुम्हाला मैदानात मध्ये पाहायला मिळतील. राऊंड द विकेटने ज्यावेळेस गोलंदाज आले ना त्यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता, परंतु आता अँगल चेंज केला. राईट ओव्हर द विकेटने आले आणि आता चांगली गोलंदाजी
मदरच्या आतमध्ये राजची तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर केला, परंतु पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळेल. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होता. मुकेशला तुम्ही पाहिलं चेंडूतून त्याने फेक केले, परंतु 2 धाबा हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं कंप्लीट करत असताना 2 धाबा इथे मिळतील. या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 34, 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला क्रिकेट आता खेळावा लागेल, कारण एक सामना गमावलाय टीम शौर्य स्मरणिक पण या संघानं. या वेळेला देखील फटका फसला. तुषार जमदारे होत्या इथे, मात्र एक चांगला खेळाडू विवेकला प्रताप लागेल माघारी. फलंदाज बाद. तर एक चांगले संगीतकार अमोल जाधव जे विक्रोळीचे आहेत त्यांच्या माध्यमातून गायलेलं हे संगीत होतं. आई तुझा डोंगर. नवीन खेळाडू मध्ये दाखल होता. यस, नक्कीच आमची सिद्धी राजभर यांचाही शुभाग बदललाय. खरं तर महेशजी जाधव साहेबांच्या संघातून तो खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील. खरं तर सिद्धीचं कौतुक करायला हवं देवदास भाऊ. जिथे जिथे संघ खरपाई खेळत असतो त्यावेळेस तो कामधंदा टाकून तिथे उपस्थित असतो संघाला पाठबळ देण्यासाठी. आणि शर्यत शोकिंग देखील आहे सिद्धी. परत बाद होतोय नवीन खेळाडू बदलच्या मध्ये रितेश दाखल होत असताना. नवीन खेळाडू या सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज, परंतु रितेश भगतच्या प्रत्येक चौकारासाठी देवदास भगत यांच्याकडून 500 आणि षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रसादजी जमदारे यांचाही शुभागमत झालाय. मनपूर्वक स्वागत. गोरदास राज या वेळेला अंपायर सिग्नल नो बॉल. अगदी डोक्यावर ना चेंडू फेकला होता, बिमर चेंडू. मी म्हणेन पंचाने लगेच दंडित केलं. फ्रीडचा आता चेंडू असेल, एक धाब एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडली जाईल. काहीसा कानमंत्र आता बंटी भगत देत असताना तो म्हणजे खेळाडू राज जमदारेला. लाईन तो भरकटलाय, दिशा तो भरकटलाय. लाईन लेंथ वरती गोलंदाजी झाली नाही. कमबॅक करावा लागेल. रितेश भगत स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होता. या बळ्याला मात्र गोलगिरकी घेतली होती. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न होता. फ्रीडचा चेंडू होता, शेपलवरून अल्पबाटा घेतल्याचा प्रयत्न फसला आणि लेग स्टिकच्या वरून बॉल रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल माघारी रितेश भगतला. फलंदाज बाद. जमदाराला तुम्ही पाहिलं ज्याने शेवटचा षटक हाताळला आणि त्यांना धाबा खर्च केला. फक्त 4 धाबा खर्च केल्या. संघाचे पुरस्कर्ते आकाजी जमदारे यांच्याकडे राजसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. मी आधीच म्हटलं होतं हे खरबई गाव आहे, इथे चांगली कामगिरी करा, तुम्हाला पारितोषिकांचा वर्षाव होत राहील. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आता राज जमदारेला देण्यात येईल. यस, अनंत शिंदे साहेब त्यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आता राज जमदारेला आता देण्यात येईल.
सिंग आपण कुठे असाल तर आपणास कॅफेमध्ये बोलवलंय, याची आपण नोंद घ्यायची आहे. पस्तीस झाल्यात, 36चा टार्गेट आहे यांचे. हॅलो, चला आशिष शिंगटे आपण मंचावरती या, ऊन भरपूर आहे. बी ग्रुपच्या त्या मॅचेस चालू होतील. मी विनंती करेल मृणाल 11 महेशजी जाधव साहेबांचा संघ आणि प्रियांशी 11 चेतनजी भगत साहेबांचा संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. पहिलाच बॉल खरं तर या मॅच मध्ये लक्ष तुम्ही पाहिलं, कॅच ड्रॉप झाली पहिल्याच बॉलवरती. टार्गेट या मॅच मध्ये 36 धाबांचं आणि त्यात लक्षाचा पाठला करत असताना बंटीला तुम्ही पाहताय ऑन साईडला घेतण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाब इथे देखील जोडली जाईल. 2 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर सलामी जोडी फिरोज आणि त्याच्या साथीने बंटी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते, परंतु पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली. दरम्यान चला दोन टीमची कॅप्टन मृणाल 11 आणि प्रियांशी 11 दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमची कॅप्टन प्रियांशी 11 आणि मृणाल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. देवदाजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. निखिल शेंडे प्रियांशी 11 टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. फिरोज आणि त्याच्या साथीने बंटी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गवरती बाबूच्या पहिल्या बॉलवरती खरं तर विकेट संपादित करण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झाली. पण या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा.
खरं तर एका बाजूला ऋतिक तर दुसऱ्या बाजूला निखिल शेंडे अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आलाय या 6 धाब्याच्या सातव्या टीमची टोटल धाव फलकावरती 8 या आकड्यावरती जात असताना गोंदाज बाबू 8 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळते. 36 धाबाचं लक्ष होतं या मॅच मध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना चांगला क्रिकेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. फिरोजला तुम्ही पाहता ज्याने गोलंदाजी करत असताना चांगला क्रिकेट फिरोजने खेळला, परंतु आता बॅटिंग करत असताना देखील एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस पात्र पुश केला. खरं तर पहिल्या बॉलवरती फिरोजची कॅच सुटली, त्यानंतर हा जखमी बाग दहाडत असताना त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि आता षटक क्रमांक पहिला संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या आधी टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 धाबा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या 9 धाबा. आता षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. लक्ष होते या मॅच मध्ये 36 धाबांचा पहिल्या षटकाच्या 9 धाबा. या वेळेला मात्र वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर वेट केला, त्यानंतर बॉल बॅट वरती आला, अलगदरित्या ढकलला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. 4 धाब्याच्या सातव्या टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. ज्या फिरोजचा पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप केला तोच खेळाडू आता मैदानाच्या मध्ये त्याचा बल्ला बोलतोय. अजून या 4 धाबा टीमची टोटल या 4 धाब्याच्या सातव्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल चालला. इथे मात्र आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मैदानाच्या मध्ये भरपूर वेगाने एकबडल्या गेल्या. 23 चेंडूमध्ये 23 धाबाची गरज होती. आता 22 चेंडूमध्ये 21 धाबाची गरज या मॅच मध्ये. फिरोजचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता तो तितकाच विस्फोटक आणि विध्वंसक झालाय. घातक खेळ त्याची आपल्याला पार मिळते. गोलदस्त यार या बॅटला देखील गोल गिरकी घेतली होती. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा बेगाने बॉल निघून गेला. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय अनिलला तुम्ही पाहू शकता, ज्याने मात्र भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. परंतु आतापर्यंत हावी होत असताना फिरोज आणि त्याच्या साथीला बंटी भगत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. जागेवर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाले होते. ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, टायमिंग नव्हतं आणि ते मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट मैदानात मध्ये आता अनिल खेळत असताना यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आहे, त्याला देखील माहिती आहे. आणि आतापर्यंत मी म्हणेन एक चौकार जरूर आला. पुढे सरसावले होते, पुन्हा एकदा अनुभव बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने चेंडूला अडवल्या दरम्यान अंपायर सिंगने लेग बाईस आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाब इथे मिळतीये आणि एका धाब्याच्या साथीला आता धावसंख्या पुढे सरकेल. कासवाच्या गतीने पुढे जात असताना 16 धाबा धाव फलकावरती. अनिल या बळीला बंटीला तुम्ही पाहताय गोल गिरकी घेतली, शर्यत लागली आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये बॉल अडवेल का खेळाडू? यस, डीप मध्ये चेंडूला पॉज दिला. दरम्यान 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाही.
या दोन धाब्याच्या साथीने आता धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 18 धाबा धावफलकावरती. कुणालजी राठोड यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. चला पंच त्यांना ताकीद द्या. आपण लगेच खेळायला सुरुवात करा. बघा पंच आपणास विनंती आपण ताकीद द्यायची. मॅच स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 बाबू आलेत. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय फिरोजच्या बॅटमधनं. टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ बॉल चाललाय मॅडिफिकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. योगेश वाघ जे शहापूरचे समालोचक आहेत त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. डीके हंपर खर तर दत्ता कडव यांचा गुणगान गायलेलं संगीत होतं. ड्राईव्ह केलाय 20 शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचले. चेंडूला तुम फेक करतील दरम्यान एक चिक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धाबा. खर तर कॅच ड्रॉप केला होता पहिल्या बॉलवरती फिरोजचा आणि आता त्याची किंमत मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागते. टीम शौर्य स्मरणिका 11 या संघाला. चांगला फटका यावेळेस बॉलर बॅटरू करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सेफ फटका जो जाणला जातो. खर तर साइड स्क्रीनच्या दिशेला खेळायचं होतं परंतु खेळाडू उपस्थित होता. मुख्य व्यासपीठावरती आमचे सागरजी गडगे यांचाही शुभागमन झालंय. पहिला सामना त्यांनी गमावला. 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवत असताना अक्षरशः घाम फुटला. शिवशक्ती 11 संघाने तो सामना जिंकला परंतु पुढील मॅचसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. निलसागर टीमला अल्बा बॅटिंग घेतला. हा देखील चालला लॉंगॉनला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. सिंगल इथे मिळती. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकेल. 2 धाबा इथे देखील देऊन जाते. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये योगेशजी पाटील यांचाही शुभागमन झाले. भरपूर जिम्मेदारी आहे या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती. आणि धावसंख्या 28 धाबा. बॅटची गडा इस्टनच्या मागे लॉंग स्टॉप एंडला बॉल चालला दंद करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 32. गोरदस्त यार लाईन चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. टीमची टोटल पुढे सरकेल. 4 धाबाची गरज होती. 13 चेंडूचा खेळ शिल्लक होता. आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 3 धाबाची गरज. नेक्स्ट मॅच मृणाल 11 विपक्ष प्रियांशी 11 दोन टीमचे कॅप्टन रेडी राहायचा. निखिल आणि ऋतिक बी गटातील ही पहिली मॅच असेल आपण रेडी राहायचा. या बळ्याला देखील पाहावं लागेल. अंपायर वळलेत आमच्याकडे. डीके सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडी जातीय आणि एका धाबाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकेल. आता फक्त आणि फक्त 2 धाबाची गरज. 2 धाबाची आता गरज.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बेस्ट स्ट्रोक खेळाडू जज करतोय. 2-2 खेळाडू पोहोचलेत आणि एक चांगला फरदार फिरोज त्याच्या खेळ जाणतो असताना फरदार बाद. उल्लेखनीय राहिले मग दत्ता कडव सर त्यांच्या साथीला अभिनाथजी टेंबे सर आणि स्वर्ले कंपायर आमचे समीर भगत. चिक 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि फक्त 2 धाबाची गरज आहे. रितेश भगत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. चंद्रकांतजी भगत यांची ते सुपुत्र आहेत रितेश भगत. पहिला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बंटी भगतच्या बारपासून बॉल चालला मिड विकेटला खेळाडू पोहोचले. फंबल झाले. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकवटत असताना मैदानाच्या आतमध्ये हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकला.